नमस्कार. सरळ सरळ भाग 65 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी डॉक्टर राजेश राजोरे, आवृत्ती संपादक, दैनिक देशोन्नती, बुलढाणा जिल्हा आवृत्ती. आपला सरळ सरळचा आजचा विषय आहे मरू नका, उजव्या बाजूने पायी चला. मरू नका, उजव्या बाजूने पायी चला. चलना है अगर सुरक्षित तो नियमों का साथ निभाओ. चलना है अगर सुरक्षित तो नियमों का साथ निभाओ. जीवन अनमोल है दोस्तों, जीवन अनमोल है दोस्तों. खुद को हादसे से बचाओ, खुद को हादसों से बचाओ. आपण सर्व लहानपणापासून एक नियम शाळेत शिकलो आहोत. रस्त्यावर पायी चालताना डाव्या बाजूने चालावे असे आपल्याला शिकविले गेले आहे. मात्र वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांची अपुरी रुंदी, अनेक ठिकाणी फुटपाथचा अभाव यामुळे आजच्या परिस्थितीत रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणे म्हणजे अनेकदा मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. डाव्या बाजूने चालत असताना पाठीमागून येणारे वाहने दिसत नाही, त्यामुळे अनेकदा भरधाव वाहन हे पदचाऱ्याला धडक देऊन निघून जातात. अशा प्रकारच्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी माजी आमदार निर्मला गावित यांच्या सोबतही अशी दुर्घटना घडली होती. 1996च्या रस्ता सुरक्षक मार्गदर्शक तत्वामध्ये रस्त्यावर उजव्या बाजूने चालावे असे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत शासनाकडून काही प्रमाणात जनजागृती करण्यात आली असली तरी ती पुरेशी झालेली नाही. परिणामी अनेक नागरिक अजूनही जुन्याच पद्धतीने डाव्या बाजूने चालतात. भारतात डाव्या बाजूने चालणाऱ्या पदचाऱ्यांच्या अपघाताच्या मृत्यूची स्वतंत्र अशी नोंद नाही. मात्र अशा अपघातांचे प्रमाण चिंताजनक असल्यामुळे उजव्या बाजूने पायी चला अशा सूचना सातत्याने दिल्या जातात. तैवानमध्ये 14,382 अपघाताच्या अभ्यासात वाहतुकीच्या दिशेने चालणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 1.55% आढळले, तर वाहतुकीकडे तोंड करून चालणाऱ्यांमध्ये हे प्रमाण फक्त 0.88% होते. ब्रिटनमध्ये 44,000हून अधिक अपघाताच्या अभ्यासात वाहतुकीच्या दिशेने चालणाऱ्या पदचाऱ्यांच्या मृत्यूचा धोका सुमारे 54% अधिक असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की वाहनांना पाठ करून चालणाऱ्या पदचाऱ्यांना अपघाताचा धोका अधिक असतो. भारतातही रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे असा सल्ला दिला जातो. 1996च्या भारतीय रस्ता सुरक्षा संहितेनुसार फुटपाथ उपलब्ध नसल्यास पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने सामोरून येणाऱ्या वाहतुकीकडे तोंड करून चालावे. मात्र पादचाऱ्यांनी उजव्याच बाजूने चालले पाहिजे अशी स्वतंत्र दंडात्मक केंद्रीय कायद्यात किंवा मोटार वाहन नियमांमध्ये स्पष्ट बंधनकारक तरतूद नाही. हा प्रामुख्याने रस्ता सुरक्षेसाठी देण्यात आलेला अधिकृत मार्गदर्शक नियम आहे. विशेष म्हणजे विविध राज्य परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून या नियमाचा प्रचार केला जातो. प्रादेशिक परिवहन खात्याकडून वॉक ऑन राईट असा उपक्रमही घेण्यात येतो. काही वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरही उजव्या बाजूने पायी चला अशा जाहिराती लावण्यात आल्या होत्या. नियमानुसार वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात, त्यामुळे आपण उजव्या बाजूने चालल्यास समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसतात. धोका ओळखून वेळेवर सावध होणे किंवा बाजूला होणे शक्य होते. परिणामी अपघाताची शक्यता कमी होते. जर फुटपाथ उपलब्ध असेल तर तो कोणत्याही बाजूला असला तरी त्याचाच वापर करावा. फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या कडेला वाहतुकीकडे तोंड करून चालावे. यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना अनावश्यक हॉर्न वाजवण्याची गरज कमी भासते. परिणामी ध्वनी प्रदूषणही कमी होते. हे विशेष. दुर्दैवाने या नियमाचा पाहिजे तेवढा प्रचार झालेला नाही. त्यामुळे अनेक सुजाण नागरिक उजव्या बाजूने चालत असताना काही वाहन चालक त्यांना चुकीचे समजून शिवीगाळ करतात. कारण शिवीगाळ करणाऱ्यांना या नियमाची माहितीच नसते. वाहन चालविण्याचा परवाना देताना अनेक महत्त्वाच्या बाबी शिकविल्या जात नाहीत किंवा अर्जदाराने ते आत्मसात केलेल्या आहेत की नाहीत याची पुरेशी खात्री केली जात नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्यास हातभार लागतो. रस्ता अपघातामधील मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रस्ते रुंद व्हावेत, सर्वत्र फुटपाथ असावेत ही अपेक्षा योग्य असली तरी प्रत्येक गावात आणि छोट्या शहरात हे शक्य नाही. त्यामुळे पादचाऱ्यांनी उजव्या बाजूने चालण्याबाबत अधिक व्यापक
जनजागृती होणे आवश्यक आहे। तसेच या संदर्भात स्पष्ट आणि प्रभावी कायदेशीर तरतुदी करण्याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा। तेव्हाच पादचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल। शेवटी रस्ता सुरक्षा ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीची सामूहिक जबाबदारी आहे। एका छोट्याशा सवयीत बदल केल्यामुळे प्राण वाचू शकतात। या आशयाचा एक शेर आठवतो, रास्ता वही सही है जो सुरक्षा की ओर जाता है, रास्ता वही सही है जो सुरक्षा की ओर जाता है, जो नियमों को अपनाता है, जो नियमों को अपनाता है वही सुरक्षित घर लौट आता है, वही सुरक्षित घर लौट आता है। नमस्कार।